नृसिंहवाडी सरपंचपद खुला प्रवर्ग असल्याने इच्छुकांची जोरदार हालचाली व मोर्चे बांधणी। अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी खुल्या वर्गाकरिता सरपंचपद असल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे। अनेक दिग्गज सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने आतापासूनच त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे। माननीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे, माजी उपसरपंच, पाणी पुरवठ्याचे माजी चेअरमन, युवा नेते अनंतराव धनवडे, देवस्थानचे माजी अध्यक्ष विकास पुजारी, भाजपचे माननीय तालुका अध्यक्ष मुकुंद पुजारी सावकार यांची नावे प्रामुख्याने चर्चिली जात आहेत। दर 12 वर्षांनी येणारा कन्यागत महापर्व काळ 2028 पासून सुरू होत असल्याने ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता स्थानिक आघाड्या व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अंतर्गत बैठक घेऊन मोर्चे बांधणी करत आहेत, असे सध्या चित्र आहे। माजी सरपंच ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे यांच्या अधिपत्याखाली अनेक वर्ष ग्रामपंचायत होती, अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत। शिवाय सहकार आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात। त्यांच्या काळात त्यांनी ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळवून देऊन आदर्श सरपंच हा किताब मिळवला आहे। सरपंच पदासाठी प्रामुख्याने त्यांचे नाव आग्र हक्काने चर्चिले जात आहे। कन्यागत महापर्व काळ व श्री दत्त जयंतीकरिता त्यांच्या अधिपत्याखाली चोख व्यवस्थापन पाहावयास मिळते। त्यांचे नाव सरपंच पदासाठी ग्रामस्थातून पुढे येत आहे। सरपंच पदासाठी दुसरे एक नाव प्रामुख्याने पुढे येत आहे, ते म्हणजे माजी उपसरपंच व पेयजल योजनेचे माननीय अध्यक्ष, श्री दत्त मेवा मिठाईदार असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते अनंत धनवडे। त्यांनीही आपल्या उपसरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामे मार्गी लावून नृसिंहवाडीच्या विकासास मोठा हातभार लावलेला आहे। शिवाय पेयजल योजना ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करून गावात स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। सध्या दत्त साखर कारखाना संचालक पदावर असून श्री दत्त विकास सेवा संस्था चेअरमन म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सरपंच पदाच्या करिता जोरदार आग्रह धरून हालचाली सुरू केल्या आहेत। तिसरे सरपंच पदासाठी प्रामुख्याने नाव पुढे येत आहे, ते म्हणजे श्री दत्त एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व माजी ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे माननीय तालुका अध्यक्ष मुकुंद पुजारी सावकर। भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा संपर्क आहे। सामान्यांच्या हाकेला धावून जाणारे अशी ख्याती असून सहकार व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे। गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचे चित्र आहे। चौथे नाव प्रामुख्याने सरपंच पदासाठी चर्चिले जात आहे, ते म्हणजे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते व ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष श्री वासुदेवानंद सहकारी पतसंस्थेचे माननीय ग्रामपंचायत सदस्य विकास पुजारी। सामाजिक व राजकीय क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, जनसामान्यात मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। घरफाळा दरवाढ आंदोलन करून त्यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता। त्यांचेही नाव सरपंच पदासाठी पुढे येत आहे। ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी, रमेश सुतार त्यांची ही नावे ग्रामस्थातून पुढे येत आहेत। एकंदरीत अद्याप ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी नृसिंहवाडी ग्रामपंचायत सरपंच पद हे खुल्या प्रवर्गाकरिता असल्याने आतापासून इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। 2028 साली होणारे कन्यागत महापर्व काळात ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असावी याकरिता स्थानिक आघाड्या व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न सुरू आहेत। SK न्यूज नृसिंहवाडी, सुरेश कांबळे।